नमस्कार, मी ऐश्वर्या द्वार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते। स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हिरक महोत्सव आणि पर्यटन सप्ताह उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आज सकाळी ठीक 10:30 वाजता सरस्वती मातेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कॉलेजचा हिरक महोत्सव आहे, त्यासाठी मॅडम आलेले आहेत, त्यांचं खूप खूप स्वागत खुशे साहेबांनी करावं अशी विनंती करते। पुष्पगुच्छ द्यावा। यानंतर आमच्या संस्थेचे सन्माननीय सदस्य आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत जाटे सर यांचं स्वागत करावं। त्यानंतर कृष्णा डोलम यांचं हार्दिक स्वागत। यानंतर माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव अमेय देसाई यांचे माजी जीएस आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया। आणि आपल्या कॉलेजचा एमओयू ज्यांच्यासोबत आहे ती यूथ बिट्स फॉर क्लायमेट चेंज आणि क्लायमेट आणि इकोमेट या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून दर्शक वेंगुर्लेकर आलेले आहेत, त्यांचं देखील आपण इथे स्वागत करूया। आपली सिंधुदुर्ग चॅनलचे सुयोग पंडित यांचं देखील कॉलेजच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। त्यानंतर लोककला कलाकारांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। आमचं महाविद्यालय सत्कार करते। शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं। मेधा शिवडेबाई कविता कीर्तनकार, आपला सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय, खरंच खूप आपले आभार। पर्यटन सप्ताह यांचं सांगड घालून त्यांनी हे जे काही कार्यक्रम आता ठेवला उपक्रम सुरू केलेला आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देते। माझा इथे सत्कार केला, म्हणजे माझा सत्कार केला नव्हे, गादीचा सत्कार केलाय कीर्तनाच्या, त्याबद्दल मी त्यांचे आयोजकांचे आभार मानते। कीर्तन म्हटलं की जरा तरुण वर्गाला असं हे नाक मुरडलं जातं की कीर्तन हे म्हाताऱ्यांनी करायचं, म्हाताऱ्यांसाठी असतं असं म्हटलं जातं, पण कीर्तन ही कला फार वेगळी आहे। नाटक म्हणजे नाट्य, अभिनय, निवेदन, संगीत, तालसूर आणि सगळ्या गोष्टींचा समावेश करून परमेश्वराचं कथारूप दर्शन श्रोत्यांना घडवायचं, याला कीर्तन म्हणतात। आणि हे कीर्तन करणाऱ्याला हे सगळे गुण अवगत असावे लागतात। त्याचं बोलणं चांगलं असायला हवं, त्याला गायनाची थोडीफार माहिती हवी, आणि नुसतं कॉमेडी कीर्तन केलं मनोरंजनासाठी याला अर्थ नसतो, तर ते भगवंतापर्यंत पोहोचणारं कीर्तन असायला हवं। कीर्तन म्हणजे भगवंताच्या गुण आणि कीर्ती यांचं गायन करणं, याचा अर्थ कीर्तन। आपले आद्य कीर्तनकार भारताचे किंवा आपल्या संस्कृतीचे आद्य कीर्तनकार आहेत महर्षी नारद, आणि आपल्या महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत संत शिरोमणी नामदेव। आणि हे दोघेही पर्यटन करतच त्यांनी कीर्तनाचा वारसा सगळीकडे पोहोचवलेला आहे। ज्ञानेश आपले महर्षी नारद हे तीनही लोकांमध्ये फिरायचे, हे आपण पुराणातून वाचतोच, आणि नामदेवांनी तर संपूर्ण भारतभर यात्रा करून सर्व ठिकाणी आपल्या कीर्तनाचा, आपल्या हिंदू धर्माची ध्वजा फडकवण्याचा आणि आपल्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे। यासाठी पर्यटन जे काय आहे ते यांनी पण त्यावेळी पर्यटन सुरू केलेलं आहे। पर्यटनातून ही कला पुढे सरकवलेली आहे। पूर्वीच्या काळी प्रसार माध्यमं नव्हती, आता प्रसार माध्यमच खूप झालेली आहे, आणि त्यावेळी एका गावातली गोष्ट दुसऱ्या गावात कळत नसे, किंवा संस्कृतीचा वारसा, कुठलाही वारसा पुढे द्यायचा असेल तो कळत नसे एकमेकांना, त्याच्यासाठी महत्वाची भूमिका कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनीच पार पाडलेली आहे। कीर्तनकारांनीच किंवा प्रवचनकारांनी या गोष्टी पुढे पुढे नेलेल्या आहेत। मी सांगते असं, आता सगळे म्हणतात तरुणांनी कीर्तन करायचं नाही, पण देवभक्ती, मगाशी बुवांनी फार छान सांगितलं की देवभक्ती जी आहे ती तुम्हाला आत्तापासूनच सुरुवात करायला हवी। आत्ताचा काळ हा फार विचित्र आहे, कारण सगळ्या ऐहिक गोष्टी आता सहज मिळत आहेत,
भरपूर गोष्टींची उपलब्धता आहे, पण मानसिक शांती आणि समाधान मिळत नाहीये. भार्या गृहद्वारी जलश्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे. भरपूर धन दौलत दागिने इमारती बिल्डिंग सगळं मालकीचं भरपूर मिळवलेलं आहे, सगळं खालीच ठेवायचंय जाताना. काहीही बरोबर न्यायचं नाहीये. जसे रिक्त हस्ते आलोय तसंच रिक्त हस्ते जायचंय. पशवश्च गोष्टे. गाई गुरं अगदी आवडीला हत्ती सुद्धा पाळले, ते गोठ्यातच ठेवायचे. भार्या गृहद्वारे. पत्नी घराच्या दारापर्यंतच सोडायला येणार आहे. फार प्रेम एकमेकांवर केलेलं आहे, पण पत्नी पुढे येऊ शकणार नाहीये. जनश्मशाने. जे सर्व लोक आपले नातेवाईक असतील, शेजार पाजारचे असतील, आपण त्यांना मदत केली आहे, त्यांनी आपल्याला मदत केली आहे, पण ते स्मशानापर्यंतच येणार आहे. देहश्चितायाम. हा जो देह आहे, सगळी धावपळ जी चाललेली आहे ती फक्त या देहासाठी चाललेली आहे. अगदी वस्त्र प्रावरण दागिने अलंकार नटवणं सजवणं या देहासाठी चाललेलं आहे. तो देह चितेपर्यंतच येणार आहे. आपल्या बरोबर काय जाणार आहे? कर्मानुभव गच्छति जीवदेह. आपल्या बरोबर आपण केलेलंच कर्म जाणार आहे. मग हे जर माहिती आहे तर आपण चांगलं कर्म करूया ना. नवविधा भक्तींपैकी 2 नंबरची भक्ती कीर्तन भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9ही भक्तींपैकी कुठलीही भक्ती करावी आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी. मी कीर्तन करते म्हणून तुम्हाला कीर्तन भक्तीचं सांगितलं, पण रागाचं स्वर्णकार त्यांना म्हटलं जातं. याचा सन्मान करण्याचं भाग्य आमच्या महाविद्यालयाला लाभतंय, याचा मला आमच्या IKS विभागाला सार्थ अभिमान वाटतोय. मी आदरणीय बुवा भालचंद्र देऊसकर बुवा यांना मी व्यासपीठावर विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. केळुसकर बुवांची भजनं आपल्याकडे गणपतीमध्ये किंवा इतरही कार्यक्रमांमध्ये आपण जरूर ऐकतो. त्यांचा आवाज, त्यांचं सर्व रागांवरचं प्रभुत्व आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यांना कोकण रत्न ही सुद्धा पदवी बहाल झालेली आहे. अष्टपैलू संघाचं ते पुन्हा प्रतिनिधित्व करतात. सगळी रत्न आपण जे पाहतोय ती सर्व रत्न ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहेत, या इथल्या मातीतली आहेत, आपल्या जवळचे आहेत. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, पालक वर्ग, शिक्षक वर्ग. लोककला, फुगडी ही एक लोककला आहे आणि आजच्या सध्याच्या काळात ती कुठेतरी लोक पावत चाललेली आहे. याचा हा छंद जोपासण्याचा आम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. आपलं वैयक्तिक काम धंदा सगळं सांभाळून आपण ते करण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्यात आपली खूप तारेवरची कसरत होत असते. आणि ही फुगडी ही एक कला आम्ही जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, मी दरवर्षी बोलतो आज एक अतिशय चांगला दिवस म्हटला पाहिजे की आमच्या संस्थेचा जो जे 5 उपक्रम आहेत त्यातला एक उपक्रम म्हणजे आमचं सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय. या महाविद्यालयाला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच काळात हा आपला पर्यटन महोत्सव आहे. या कार्यक्रमाचं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद साहेब. जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा, त्यामध्ये धोरणात्मक उद्योगदान देता यावे
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, त्यांना त्यातून रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच विद्यार्थी आणि समाजामध्ये शाश्वत व जबाबदार पर्यटन व्यवसायाविषयी जागृती निर्माण व्हावी, याबाबत अधिकाधिक संवाद वाढीस लागावा, या उद्देशाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने वर्ष 2021-22 पासून पर्यटन सप्ताह साजरा करीत असते. कोकणची माणसं, कोकणची खाद्य संस्कृती, उंच अशी पाण्याची झाडं आणि बरंच काही अशा या निसर्ग संपन्नतेने नटलेल्या आणि सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवलेल्या कोकणाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जोडण्याचा सॉफ्टलाईफ ग्रुपचा हा छोटासा प्रयत्न. येवा स्मार्ट कोकण डेव्हलपमेंट पोर्टलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण कोकणाच्या अनुभवासाठी एकमेव डिजिटल पोर्टल बनवून या प्रदेशाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तारकर्लीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सॉफ्टलाईफ ग्रुप आता संपूर्ण कोकणासाठी एक अभिनव आणि व्यापक पर्यटन उपलब्ध करून देत आहे. येवा पोर्टलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत, जो केवळ पर्यटनाची सोय देणार नाही, तर कोकणाच्या व्यवसायाचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा अनुभव देणार असेल. कोकणात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. आज 27 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मालवण, तारकर्ली आणि देवबा हा जो परिसर आहे हा विशेषत्वाने पर्यटन या एकाच व्यवसायावरती उपजीविका करणारा प्रदेश आहे. आपणा सर्वांना जे पर्यटन व्यावसायिक आहेत, पर्यटनावर प्रेम करणारी सर्व मंडळी, या सर्वांना पर्यटन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर उज्ज्वला सामंत, स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय गेली 3 वर्ष म्हणजे 27 सप्टेंबर 2021 पासून आजपर्यंत पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन सप्ताह आयोजित करते आणि वेगवेगळे थीम म्हणजे उपक्रम घेऊन विद्यार्थी आणि आजूबाजूचा समाज यांना भेट देत आहे. 2021, 22, 23 आणि हे 24 वर्ष यामध्ये जबाबदार पर्यटन, शाश्वत पर्यटन, याचबरोबर परंपरागत पर्यटन आणि यावर्षी जी थीम आपण आपल्या समोर आपल्या घेऊन येत आहोत ती आहे लोककला आणि पर्यटन. या प्रत्येक थीम प्रमाणे आम्ही 7 दिवस विद्यार्थी आणि समाज या दोघांना एकत्र घेऊन विविध उपक्रम राबवतो. या उपक्रमाअंतर्गत ती थीम विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचावी. पर्यटन या विषयावर विविधांगी विचार समाजाने आणि विद्यार्थ्यांनी करावा, कारण विद्यार्थी हा सुद्धा मालवण आणि आजूबाजूच्या प्रदेशातील भावी नागरिक आहे. या अंगाने त्याच्यावर उत्तम संस्कार व्हावे या हेतूनं विविधांगी दृष्टिकोनातून पर्यटन या एका विषयावर, एका मुद्द्यावर विविध पैलूंनी प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वर्षी एक थीम घेऊन आपल्यासमोर येत आहोत. यावर्षीची जी थीम आहे ती आहे लोककला आणि पर्यटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध लोककला आहेत, जसं की दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रमुख लोककला आहे, पण त्याबरोबरीने ठाकर समाजाच्या विविध लोककला आहेत, जसं की कळसूत्री, चित्रकथी, छायानाट्य, गोंधळ, पोवाडा, कळबाहुली, पांगुळ आणि याबरोबरीने त्यांच्या स्त्रिया ज्या आहेत त्या डोणा गीते, तरवा गीते आणि विविध लग्न गीते म्हणजेच विधी गीते गाताना दिसतात. याच्या बरोबरीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भागगीते आहेत, याबरोबरच तरवा गीते पण आहेत, याबरोबरच फुगड्या आहेत, भजन आहे, कीर्तन आहे.
भजनाच्या अनुषंगाने जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी डबलबारी आहे ही डबलबारी एक भजनाचं वेगळेपण आहे। या बरोबरीने धारोत्सव आहे, तसंच धनगर समाजाचं जे गजल नृत्य किंवा ज्याला आपण चपाई नृत्य म्हणतो हे नृत्य आहे। या विविध लोककला पर्यटनाशी जर जोडल्या गेल्या तर या लोककलाकारांना निधी पण उपलब्ध होईल। याच बरोबरीने सांस्कृतिक अंगाने आपण मालवण आणि आजूबाजूच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला एक वेगळे वळण देऊ शकू हा दृष्टिकोन आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून यंदाची ही थीम लोककला आणि पर्यटन आम्ही राबवत आहोत। या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर मालवण तालुक्याला विशेषत्वाने पर्यटक भेट देत असतील तर येथे केवळ खाद्य संस्कृती ही एकमेव संस्कृती आपण दाखवतो आणि त्याबरोबरीने निसर्ग हा दुसरा मालवण तालुक्याचा जो प्लस पॉइंट आहे हा आहे। पण त्याबरोबरीनेच जर आपण इथल्या लोककला एक लोककला दालन उभारून जर त्यांना दाखवल्या, अगदी हॉटेल व्यावसायिकांनी जरी सुद्धा त्या दाखवल्या आपल्याला किंवा छोटे छोटे भाग करून जर दाखवल्या तर त्या कलाकारांना निधी उपलब्ध होईल आणि याबरोबरीने येणाऱ्या पर्यटकाला एक वेगळ्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्कृतीचं जी ओळख होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने महाविद्यालय आणि त्याचबरोबरीने आपल्या मालवणमधील मालवण नगरीतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही विविध जे व्यावसायिक आहेत लोककलाकार आहेत त्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। या अनुषंगाने आजच्या दिवशी आम्ही या लोककलाकारांचा सत्कार सुद्धा ठेवलेला आहे। आपणही या मुद्द्याचा विचार करावा आणि त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि लोककला कशा एकमेकांना जोडता येतील आणि त्यातून जो स्थानिक व्यक्ती आहे किंवा स्थानिक लोककलाकार आहे त्याला व्यवसाय कसा उपलब्ध होता येईल या अनुषंगाने विचार करावा आणि त्या दृष्टीने पावले उचलावी हा हेतू घेऊन आणि आमचं सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आपल्यासमोर येत आहे। आपणही विचार करावा। धन्यवाद। मॅडम, मालवणच्या पर्यटनाविषयी थोडक्यात काय सांगाल? सर्वात आधी पर्यटन दिनाची खूप शुभेच्छा। मालवण आपलं पर्यटकां म्हणून खूपच प्रसिद्ध असा आणि मालवणात पर्यटकांचं ओघ एवढं वाढलं आणि मध्येच वाढली लोकांना जेव्हा पर्यटन चालू असतात लोकांना गावात पण जागा नसतात शोधत असतं फिरत असतं। माझं म्हणणं असं की पर्यटकांनी जास्तीत जास्त मालवणात भेट द्यायची आणि जे पर्यटन व्यावसायिक आहेत त्यांनी पण कमी दरात कमी ह्याच्यात लोकांना राहण्याची सोय कमी कारण त्यावेळी एवढे ते जेवणाचे दर वाढवतात रूमचे दर एवढे वाढवून ठेवतात की पर्यटक जाताना सगळं आमका जेवण महाग मिळाला सगळे सोयी महाग मिळाले प्लस स्कुबा ड्रायव्हिंग असा स्नॉर्कलिंग असा त्यांचे पण रेट त्यांनी खूपच वाढवून ठेवले तसेच ते कमी करू शकले। नक्कीच मॅडम, आपला मालवण ही एक चांगलं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक विकसित असं शहर झालेलं आहे। ह्या अगोदर फक्त मालवणमध्ये सीझन पुरतेच पर्यटक यायचे, परंतु आता वर्षाचे 12ही महिने पर्यटक नुसते ये जा चालू असते, तर त्याबद्दल काय सांगा? येणाऱ्या पर्यटकांचं स्वागतच असता पण नाही का योग्य सुविधा जे मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे की योग्य सुविधा पर्यटक व्यवसायाने पण द्यायचे म्हणजे इलेल्या पर्यटकांचे पोलीस स्टेशनमध्ये नोंद घ्यायची किंवा इतर गुन्हे होऊ नये। आपल्या मालवणमध्ये पर्यटन तर छान असं सुंदर आतापर्यंत चालत आलेलं आहेतच, परंतु त्यामध्ये अजून काही बदल होण्याची आवश्यकता आहे का? नक्कीच रस्ते आधी सुधारले पाहिजे, आपले हॉटेल्स मोठी पाहिजे, 5 स्टार हॉटेल आहेत पण त्यांचे सांगितल्याप्रमाणे रेट एवढे आहेत की ते परवडत नाही सर्वसामान्य जे पर्यटक येतात त्यांना आणि लोककलेसाठी थिएटर हवी किंवा आता पर्यटक देवबाग तुम्ही गेला असता तुमका समजा फक्त समुद्रावर असतात पर्यटक आणि मग जातात एका बाकी मनोरंजनाची साधनच काय रवलेली नाही म्हणजे आपले जे लोककला कॉलेज मार्फत जे कार्यक्रम घेतो त्यातले लोककला कायच म्हणजे लोकांना दिसत नाही ते दिसाक हवे ना। नक्कीच त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गोवा हे जे राज्य आहे ते एक खूप छान असं नटलेलं होतं, परंतु आता गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गर्दी चेंगराचेंगरी होत आहे, तर तसं आपल्या मालवणमध्ये होऊ नये, तर त्याबद्दल काय सांगाल? मालवणमध्ये होऊ नये म्हणजे आधी इकडे ट्रॅफिकची समस्या खूपच असा ट्रॅफिक पोलीस त्यांनी
प्रत्येक जागी उभे करून हवे. म्हणजे जेव्हा गर्दी होता वाढा किंवा सोमवारचा बाजार असतो तरी लोक येतात तेव्हा पण तिथे पोलीस नसतात. लोक रस्त्यावर उतरतात ती गाडी बाजू करतात सगळ्या करतात. आणि नमस्कार, मी लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर एम आर खोत, सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण. आज या ठिकाणी आपण पर्यटन सप्ताह या दिनाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत. आमच्या कॉलेजमध्ये पर्यटन सप्ताह 2021पासून चालू केला. सुरुवातीला एक कन्सेप्ट होती की न्याकला स्पेशल ॲक्टिव्हिटी लागते आणि ती सरासरी स्पेशलच असायला पाहिजे, जी कोणी करता कामा नये. मग 2021ला असा विषय निघाला आणि त्यावेळी माझ्या सगळ्यांची चर्चा झाली. त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की आपण आपलं जर कॉलेजच पर्यटन ह्याला आहे, समुद्रकिनारी आहे, तर आपण पर्यटन सप्ताह का साजरा करू नये या दृष्टीनं मी प्रस्ताव मांडला आणि त्याला सगळ्यांनी मंजुरी दिली. नाईक मॅडम, सामंत मॅडम यांनी सगळ्यांनी हो म्हटलं. तीच कन्सेप्ट सगळ्यांनी राबूया असं म्हटलं. आणि ही जी कन्सेप्ट आहे ही अख्ख्या समुद्रकिनाऱ्याला किंवा अख्ख्या महाराष्ट्रात कुणीही कुठलंही कॉलेज राबवत नाही. फक्त आपलंच कॉलेज आहे की जे पर्यटन सप्ताह राबवतं आणि ती स्पेशल ॲक्टिव्हिटी आम्ही दाखवतो. दुसरा मुद्दा असा आहे की इथं पर्यटन आहेच आणि आमचं कॉलेज आहे. इथं आम्हाला आउटपुट मिळतं. आमच्याकडे हजारो विद्यार्थी येत असतात आणि त्यांना त्या पर्यटनाची सांगड कशी घालता येईल, त्यांना आमच्यातून गेल्यानंतर रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने हे आमचं कॉलेज प्रयत्न करत आहे. फक्त कॉलेज स्टेजवर जाऊन शिकवलं की आमचा भाग नाही आहे, तर त्यांच्या मुखात घास कसा पडेल या दृष्टीनं हा आमचा प्रयत्न आहे की पर्यटन आणि कॉलेज किंवा शिक्षण आणि पर्यटन यांची सांगड घालून रोजगार कसा निर्माण होईल, त्यानिमित्तानं मालवण तालुक्याचा कसा होईल विकास होईल, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसा होईल या दृष्टीनं ही सगळी आम्ही व्यूहरचना या ठिकाणी आम्ही तयार करत आहोत. आणि खरोखरच आम्हाला या सर्व मालवणवासीय इथं आमच्यासोबत शिल्पा खोत आहेत, बाकी मॅडम आहेत, तर या सर्वांची आम्हाला साथ मिळत आहे आणि भविष्यात असे उपक्रम आम्ही जास्तीत जास्त राबवू. आणि पर्यटन सप्ताह ठीकच आहे, मात्र पर्यटनाच्या सप्ताहानिमित्त आम्ही रोजगार कसा मिळेल या दृष्टीने आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. छान. जय शिवराय. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली ही मालवण शहर आणि पर्यटनाचं नाक, पर्यटनाची राजधानी असलेलं, जिल्ह्यातलं नावाजलेलं असं मालवण शहर. आज आपण इथे सखा पाटील या महाविद्यालयाच्या प्रांगणात उभे आहोत आणि त्याचं महत्त्वही तसंच आहे. आज 27 सप्टेंबर जो जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याचं औचित्य म्हणून मगाशी आम्हालाही आमच्या अभ्यासात कळालं की महाराष्ट्रातलं एकमेव हे कॉलेज, आम्हालाही सार्थ अभिमान वाटला की जे सतत एक 7 ते 8 दिवस पर्यटन महोत्सव असा हिरक महोत्सव साजरा केला जातो आणि याचं सारथ्य करणारे हे सर्वच प्राचार्य वर्ग, प्रोफेसर वर्ग आणि सगळ्यांचंच मी इथे स्टुडंट वर्गांचं NCCचे कॅडेट आहेत, सगळ्यांचंच इथे मनोधैर्य वाढवते आणि अभिमानही करते आणि त्यांचं स्वागत करते या कार्यक्रमाविषयी. कारण आपलं पर्यटनाची राजधानी असलेलं मालवण शहर हे आपली खाद्यसंस्कृती असेल, कला, जे काही देवाणघेवाण आहे ते सगळं जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक केलेला छोटासा प्रयत्न, जे वटवृक्ष गेली 2023 का 21 मध्ये लावलं गेलं आणि त्याचं रोपटं जे होतं ते आता वटवृक्षात त्याचं परिवर्तन झालेलं आहे. तर यासाठी मी खास प्राचार्य आपले जे खोत सर आहेत त्यांचा आधी विशेष याने की अभिनंदन करते की ते खूप हिरिकीने असं सगळे कार्यक्रम भरवत असतात आणि सर्व स्तरातील मंडळींना एकत्रित आणून या कार्यक्रमाचं अगदी छान पद्धतीने रूपरेषा घडवून जगासमोर आणतात. आणि येणाऱ्या 1 तारीखपासून 1 ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात होते. तिथे आपण फुगडी महोत्सव बघतोय, लोककला जी दशावतार, कौसुतली, बाहुली वगैरे जे काही आदिवासी कला आहेत, कातकरी कला आहेत, त्या आपण इथे आता येणाऱ्या 1 तारीखला आपण पाहणार आहोत. तर मी या सगळ्याच जे काही
भारी नियोजन आहे, त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करते. यूट्यूबर्स असतील, तुमच्यासारखे पत्रकार बंधू असतील, जे आज सोशल मीडिया स्ट्रॉंग झालेली आहे, जे आज जगासमोर हे सगळं घेऊन जाणार आणि याचं आम्ही साक्षीदार आहोत, याचं मी अभिमान बाळगतो आणि या कार्यक्रमाचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जय शिवराय. आपलं मालवण हे खूप नावलौकिक मिळवून आहे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नावलौकिक मिळवून आहे, परंतु मागच्या काही 1-2 वर्षांमध्ये जे काही पर्यटक येऊन जात आहेत, तर त्या पर्यटकांचं म्हणणं आहे की मालवणमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महागाई भरपूर आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी व्यक्त होत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद. हा प्रश्न केलात. मी हे खोडून टाकेन हे विधान, कारणही तसंच आहे. पर्यटन म्हटलं तर माणसांचा ओघ, येणं जाणं, माणसं म्हणण्यापेक्षा जगभरातून येणारे सगळे पर्यटक जे येतात ते फक्त महागाई हा विषय माइंड घेऊन येत नाहीत. तर मला असं त्यांना सांगावंसं वाटतं तुमच्याद्वारे की आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसतो. आता आपलं कोकण आहे, तिथे भाकरी ही प्रसिद्ध आहे, पिठलं प्रसिद्ध आहे किंवा मच्छी प्रसिद्ध आहे. तर भाकरी आपण म्हणतो 20 रुपये 15 रुपये महाग. मग तुम्ही पिझ्झा कसा काय आवडीने खाता? ढोकळा म्हणतो आपण, पुरणपोळी आहे आपली, मग तुम्ही ढोकळा कसा काय आवडीने खाता? अरे ह्या मोदक जो आहे, मोमोज तुम्ही हव्या त्या किमतीने खाता, मग आमचा मोदक काय वाईट आहे? हे सगळे म्हणजे आहारातले परिपूर्ण असे हे खाद्यपदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर भविष्यात कुठलाही त्रास होत नाही. आरोग्याशी सांगड घालणारे आमचे पूर्वजांनी दिलेले हे खाद्यपदार्थ आहेत. तर महागाई हा शब्द मी सर्वप्रथम खोडून टाकेन. तर तुम्ही महाग हा विषय माइंडमध्ये आणून एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, तिथे बार्गलिंग करतो का? मग माझे स्थानिक मच्छीमार असतील, स्थानिक बाजारपेठेतील फळभाज्या घेऊन बसणारे माणसं असतील, अल्फान्सो मँगो त्याचंही सांगावंसं वाटते. जगभरातील अल्फान्सो मँगो आहे तो देवगड हापूस असा प्रसिद्ध आहे. त्याला ऑप्शन दिलं चायना जापानचा मँगो तर साध्य ठरेल का? तर फळांचा राजा आंबा हा जर तुम्हाला महाग वाटत असेल तर मग मला ते कठीण वाटतंय. आपलं कोकणचं कॅलिफोर्निया होण्यासाठी सर्वप्रथम आपणच याचा प्रचार प्रसार खाद्यसंस्कृतीचा करणं गरजेचं आहे. म्हणजे लोक 1-2 माणसं येतात आणि गालबोट लावून जातात, ते आपण नक्कीच खोडून टाकण्यास मदत होईल. आणि त्याचंच कारण आजचं सका पाटील येथील पर्यटन दिवस हिरक महोत्सव. आज जागतिक पर्यटन दिवस म्हणून सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी बरेच उत्सव आणि कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलेलं आहे. तर त्याबद्दल आपल्या सिंधुदुर्गामधून तुम्ही काय सांगाल? आपला सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे, जो महाराष्ट्र राज्यात येतो आणि या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जो जिल्हा, त्याला अनेक असे आजूबाजूला शेजारील राज्य लाभलेली आहेत. ती गोवा असेल, कर्नाटक असेल किंवा इतर राज्य असतील. आणि निसर्गरम्य निळाशार समुद्र लाभला आहे आणि हिरवी पांघर घातलेला आपला निसर्ग. अशा निसर्ग सानिध्यात अनेक अशी धार्मिक स्थळं आहेत, हेरिटेज आहेत, जी ऐतिहासिक अशी आहेत. मला मुद्दामहून नावं घ्यावीशी वाटतील. पार तेरेखोलपासनं ते पार वैभववाडीपर्यंत असणारी म्हणजे आपलं श्रीदेव रामेश्वराचं ऐतिहासिक मंदिर आचरा येथे आहे. तेरेखोल येथे आपले छत्रपती शिवरायांचे स्पर्श झालेले अनेक किल्ले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं भारतातील एकमेव, जगातील म्हटलं तरी हरकत नाही, हो जगातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर जे आपल्या अरबी समुद्र स्थित महाराजांच्या किल्ला सिंधुदुर्ग किल्ला जो आहे ते एक हेरिटेज आहे. सावंतवाडीतील राजवाडा असेल किंवा आपलं सोन्याचं मंदिर जे शास्त्रशुद्ध पद्धतीने स्थापित झालेलं आहे. असे बरेचसे हेरिटेज ऐतिहासिक स्थळं आहेत ज्याची आपल्याला या पर्यटनासाठी म्हणजे जे इतिहासावर अभ्यास करणारे संशोधक करणारे पण त्यांचा ओघ असतो. आणि धार्मिक स्थळं, धामापूरचंही तलाव जे काळसे येथे आहे स्थित, तेही अतिप्राचीन असं आहे. तर आत्ताच अभ्यासात माझ्या हल्ली वाचनात आलेलं कातळ शिल्प पण आहेत. अशी बरीचशी हे अखेर धर्माशी रिलेटेड असेच अनेक अशी धार्मिक स्थळं आहेत. त्याची डागडुजी, साफसफाई होणे आणि येणारा पर्यटक हा फक्त खाणं, मासे खाणं,
कोस्टल एरिया फिरणं आणि घरी परतणं असं मानसिकता घेऊन येत नाही, तर तो ज्या ज्या प्रांतात जातो त्या प्रांतात म्हणजे राहणीमान काय आहे, जसं आपलं महाराष्ट्राचं कोकणातलं नऊवारी ही साडी महत्त्वाची आहे, तर सावंतवाडीत राजवाड्याच्या इथे अनेक लोककला पर्यटकांना दाखवल्या जातात, त्याचंही कारण तेच आहे. राजवाड्यातही लोककला दाखवल्या जातात. डेक्कन ओडिसीसारखी आपली फ्रायडेला वाटतं ती ट्रेन थांबते आणि तिथे आपल्या लोककला एक ठराविक अमाऊंट देऊन त्या दाखवल्या जातात. तर पर्यटक येणारा हा धार्मिक स्थळं असतील, विचारांची देवाणघेवाण, खानपान, खाद्यसंस्कृती, इतर आपले समाज वर्गाचे धनगर समाज असेल, कातकरी समाज असेल, कसूतले बावले असतील, वेताचे बांबूचं जे काही वस्तू आहेत, हे सगळंच मानसिकता धरून तो व्यक्ती इथे आलेला असतो. आपल्या धार्मिक स्थळांचंही इथे प्रचार प्रसार व्हावा आणि ही ऐतिहासिक स्थळं फार पुरातनपासनं म्हणजे पूर्वजांपासनं ते इथे स्थित आहेत, तर याचं सगळं सांगड आणि अभ्यास व्हावा म्हणजेच पर्यटन. तर त्याची डागडुजी आणि सगळं व्यवस्थितरित्या आताच येवा कोकण आपला जसा येवा हे पोर्टलचं जे ओपनिंग झालं आज पर्यटन दिनाचं औचित्य साधून सका पाटील येते, तर त्याचंही मला कौतुक करावंसं वाटतं की त्या पोर्टलमध्ये आपली धार्मिक स्थळंही कुठे आहेत अगदी परफेक्ट मॅप दिलेला आहे. म्हणजे हॉटेलचे रेट असतील, खाणपान असेल, सर्वच काही तिथे इन्क्लूड आहे. तर या पोर्टलचंही मी स्वागत करते. एवढं सांगून मी थांबते. धन्यवाद. माहिती तुम्ही आमच्यापर्यंत दिलेली आहात आणि आजच्या या पर्यटन दिनानिमित्त तुम्हा सर्व मालवणवासियांना आणि या सका पाटीलच्या सर्व कॉलेज विद्यार्थ्यांना, तर सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून पर्यटन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.